मंडळी, सिनेसृष्टीला मोठा धक्का बसलाय। चित्रपट सृष्टीतून अतिशय दुःखद अशी बातमी समोर येत आहे। ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास यांचं आज 26 फेब्रुवारी रोजी निधन झालं आहे। त्यांनी वयाच्या 72व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे। सूत्रांच्या माहितीनुसार ते गेले अनेक दिवस आजारी होते। आजारपणामुळेच त्यांचं निधन झालं आहे। आज 26 फेब्रुवारी रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। रिपोर्टनुसार काही महिन्यांपूर्वी त्यांना कॅन्सरचं निदान झालं होतं आणि ते कोणालाही भेटत नव्हते। त्यांच्या कुटुंबियाकडून त्यांच्या निधनाबद्दल एक स्टेटमेंट जाहीर करण्यात आलं आहे। यात त्यांनी लिहिलंय, अत्यंत जड अंतकरणानं आपल्याला कळवण्यात दुःख होत आहे। 26 फेब्रुवारी रोजी प्रदीर्घ आजारानं पद्मश्री पंकज उधास यांचं दुःखद निधन झालं आहे। यानंतर त्यांच्या चाहत्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे। पंकज यांच्या निधनानं अनेकांनाच धक्का बसलाय। गेले कित्येक दिवस त्यांची प्रकृती ठीक नव्हती, त्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी इस्पितळात दाखल करण्यात आलं होतं। त्यांचं आज सकाळी 11 वाजता मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झालं। त्यांची सिनेसृष्टीतील आणि संगीतातील कारकीर्द ही अतिशय मोठी होती। त्यांच्या गझल, त्यांची अनेक गाणी चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय होती। त्यांचं चिठ्ठी आई है या गाण्यानं तर अनेकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले। आज स्वरसम्राट हरपला अशी भावना प्रेक्षक वर्गातून व्यक्त केली जात आहे। तर मंडळी, मनोरंजन विश्वातील अशाच व्हायरल घडामोडी सगळ्यात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।